हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबई नाशिक कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी। अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला। उद्धव ठाकरे फक्त लेना बँक ते देना बँक नाहीत। ठाकरेंची लखनौमध्ये 200 एकर जागा, योग्य वेळी मी सर्व काही बोलेन। ठाकरेंच्या खोकेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। ठाकरे गटाला मिळालेली काँग्रेसची वोट बँक तात्पुरती, काँग्रेसच्या मतांमुळे आलेली सूज जास्त दिवस राहणार नाही। लोकसभा निकालावरून शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। भाजप आमदार जयकुमार गोरे आणि पत्नी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका, चौकशीची मागणी। कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप, दीपक देशमुखांच्या याचिकेवर 5 जुलैला सुनावणी। रणजित निंबाळकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे पोलिसांच्या जाळ्यात। हत्येप्रकरणी आतापर्यंत काकडे कुटुंबातील 3 अटक। नवी मुंबई महानगरपालिका अनधिकृत बार आणि पब विरोधात ऍक्शन मोडवर। बेलापूर, कोपरखैरणे, नेरुळ, तुर्भेमध्ये कारवाई। आतापर्यंत 5 ते 7 बारवर कारवाई। विधानसभेच्या 13 जागांसाठी 10 जुलैला पोटनिवडणूक। बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने येणार। ड्रेस घातलेल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊ नये, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। भिडेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारी आक्रमक। देशात आजपासून नवे फौजदारी कायदे लागू। भारतीय न्याय संहितेत 358 कलम असणार। नव्या कायद्यानुसार 3 गुन्हे दाखल। भोपाळमध्ये पहिली एफआयआर दाखल। पुण्यातील भवानी पेठेत संत ज्ञानेश्वर आणि निवडुंगा विठोबा मंदिरात तुकोबांची पालखी मुक्कामी। विठोबा मंदिरात वारकऱ्यांची आणि पुणेकरांची गर्दी। नागपूर मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू। अमरावतीत ढोल वाजवत मुलांचं शाळेत स्वागत। पुण्यात झिकाच्या 5 रुग्णांची नोंद। गर्भवती महिलेलाही झिकाची लागण, झिकाचा संसर्ग वाढण्याची शक्यता। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांना दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 30 रुपयांची कपात। जे रुग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर। जुनी पेन्शन, रिक्त पदांच्या भरतीसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। नीट यूजी फेर परीक्षेचा निकाल जाहीर। 1563 विद्यार्थ्यांपैकी 813 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित। शनिवारपासून रद्द केलेल्या 14 गाड्या रुळावर। आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह 6 गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार। परभणीच्या सेलू तालुक्यातील रायपूरमधील ओढ्याला पूर। शेतात अडकलेल्या माणसांना मानवी साखळी करत बाहेर काढलं। नागपूरमध्ये खरीपासाठी समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला। कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या 80% पेरण्या पूर्ण। आज मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। बीसीसीआय कडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर। बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।